हाय, वेलकम टू अवर चॅनल कोकण द हेवन। तर आज खूप दिवसांनी मी चॅनलवर ऑनलाईन आलेली आहे। तर निमित्त आहे खास, म्हणजे माझ्या नवऱ्याची फरमाईश होती की आज आपण काकडीचे थालीपीठ करूया। आता ऍक्च्युली आपण व्हिडिओ भरपूर केलेले आहेत, पण ते काकडीचे नाही केले मला असं वाटतंय। त्यामुळे आज आपण काकडीचे थालीपीठ कसे बनवायचे ते बघूया। आणि आता सध्या खूप गरमी होते, उष्णता खूप वाढली आहे, त्यामुळे काकडी आपण खातोच ऍज अ सॅलड म्हणून, पण काकडीचं जर थालीपीठ केलं ते पण ओल्या खोबऱ्याची चटणी याच्यासोबत जर खाल्लं तर खूप छान असं म्हणजे आपल्याला आनंद मिळेल खाल्ल्यानंतर, आणि एक ब्रेकफास्ट आयटम म्हणून तयार होईल। ज्यांना कोणाला सतत पोहे आणि उपमा खाण्याचा कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्कीच त्यांना युजफुल असेल। आणि कोकणामध्ये थालीपीठ केली जातात, मोस्टली भाजणीची करतात, पण काही ठिकाणी भाजणी नसेल तर ती लोक कांद्याची थालीपीठ करतात, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मिक्स करून केली जातात। पण आपण आज काकडीचं करणार आहोत थालीपीठ, की ज्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरून करणार आहोत। दुसरे कुठलेही इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये नाही, फक्त काकडी आणि बाकीच्या गोष्टी आहेत। पण काकडीचं थालीपीठ करण्याच्या आधी आपण चटणी कशी बनवायची ते बघूया ओल्या खोबऱ्याची, कारण थालीपीठ नंतर थंड होतं, तर त्यामुळे ओल्या खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी मी ऑलरेडी सगळं सामान याच्यामध्ये मिक्स केलंय। ज्याच्यामध्ये ओलं खोबरं आहे खवणलेलं, त्यानंतर मिरच्या आहेत, त्यानंतर कोथिंबीर आहे बारीक, त्यानंतर तुम्हाला दिसेल की मी थोडंसं लसूण पण मिक्स केलेलं आहे, 2 लसूण आहेत, त्यानंतर आहे कढीपत्ता। हे सगळं मी याच्यात ठेवलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण मीठ आणि साखर ऍड करणार आहोत। तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मीठ आणि साखर मी ऍड केलेली आहे। आता हे जे सगळं आहे पूर्णपणे, आणि याच्यामध्ये तुम्ही जिरं पण ऍड करू शकता। जिरं ऍड केलं तर एक वेगळी टेस्ट येते, तर मी जिरं ऍड करणार आहे ह्याच्यामध्ये। आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते आपल्याला मिक्सरमधनं काढायचं आहे, आणि मग चटणी तयार झाली की त्याच्यामध्ये आपण दही टाकणार आहोत, आणि दही मिक्स करून ही चटणी काकडीच्या थालीपीठ सोबत खाणार आहोत। त्याच्यामध्ये मी जिरं पण टाकलेलं आहे। आता हे सगळं जे मिश्रण आहे ते मी आता मिक्सरच्या भांड्यात काढत आहे, आणि मिक्सरच्या भांड्यात काढल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जरासं पाणी टाकायचं आहे, कारण जर या सगळ्या गोष्टी मिक्स व्हायच्या असतील तर थोडंसं पाण्याचा अंश लागतो। तर मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे। आता आपण मिक्सरला ही चटणी जी आहे ती आपण लावून घेऊया। तर आपण आता करून घेऊया। तर आता ओल्या नारळाची चटणी रेडी झालेली आहे, आणि याच्यामध्ये आपण आता दही मिक्स करणार आहोत। खूप छान अशी रंग पण आलेला आहे त्याला, आणि लसूणमुळे आणि जिऱ्यामुळे एक वेगळी टेस्ट येते। तुम्हाला लसूण जर टाकायची नसेल तर तुम्ही टाकली नाहीत तरी चालेल। आता हे मी घरी दही लावलेलं आहे, खूप छान असं दही आलेलं आहे, मस्त असं क्रीमी। आणि मग आपण याच्यामध्ये हे ऍड करणार आहोत। तुम्ही बघू शकता किती छान दही लागले, उन्हाळ्यात खूप सुंदर असं दही लागतं त्यामुळे। आणि हे मिक्स आपण करूया ह्याच्यात, खूप छान अशी चटणी दिसते। तर ही अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे चटणी दह्यामध्ये। तुम्हाला अजून जर पातळ हवी असेल तर तुम्ही अजून दही ऍड करू शकता, पाणी ऍड करू नका, कारण पाणी ऍड केलं तर त्याची चव पूर्णपणे जाते। आणि बरेच जण फोडणी पण देतात, फोडणीमध्ये ते तेल घेऊन त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, त्यानंतर हिंग आणि कढीपत्ता हे टाकून या चटणीमध्ये ऍड करतात। तसं पण केलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, पण छान अशी सुंदर अशी चटणी आपली तयार झालेली आहे। आपल्याला थालीपीठ बनवायला घ्यायचं आहे, तर साधारण 3 मध्यम आकाराच्या मी काकड्या घेतलेल्या आहेत, आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आता तुम्ही बघू शकता इथे परात आहे आणि किसणी आहे, तर त्या किसणीवर आपण हे सगळे जे काकडी आहेत ते ज्या प्रकारे मी सांगते त्या प्रकारे आपण किसून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे मी काकड्या सगळ्या तिन्ही ज्या होत्या त्या किसून घेतलेल्या आहे। आता आपण घेणार आहोत मिरची तुम्ही एकतर कापून घेऊ शकता किंवा डायरेक्ट किसलीत तरी चालेल, पण किसताना
व्यवस्थित तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, कारण हात येऊ शकतो किसणीमध्ये आणि मग हाताला इजा होऊ शकते. त्यामुळे हे करताना किसताना एकदम व्यवस्थित लक्षपूर्वक किसावी. तर मी काकडी आणि मिरची सगळी किसून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर आपण टाकणार आहोत चवीपुरतं मीठ ह्याच्यामध्ये. आणि काय होतं, मीठ टाकल्यानंतर थोडं काकडीला पाणी सुटतं आणि त्या पाण्याचाच यूज करून आपल्याला पीठ पूर्णपणे मळायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत. तर आता आपण पूर्णपणे एकत्र करणार आहोत. मिरची आहे, त्यानंतर मीठ आहे. बघा थोडं मिठामुळे थोडंसं तुम्ही बघू शकता की पाण्याचा अंश आलेला आहे. त्यामुळे आपण सगळं मिक्स केल्यानंतर थोडा वेळ थांबायचं आहे, आपोआप पाणी सुटेल. त्यामुळे वेगळं पाण्याची गरज नाही पडणार आपल्याला. तर आता आपण काय करायचंय, काकडी जी आहे तुम्ही बघू शकता पिळून घ्यायची अशी, जास्त पण हे करू नका. आणि उरलेलं पाणी आपण एका वाटीमध्ये किंवा डिशमध्ये काढू शकतो. असे गोळे करून घ्यायचे, त्यांनी आपोआप पाणी सुटेल. तुम्ही बघू शकता पाणी आलेलं, तर ते मी एका डिशमध्ये ओतून घेते ते पाणी, कारण ते नंतर आपल्याला पीठ मळायला उपयोगी येणार आहे. अशा प्रकारे आपण सगळं त्यातलं पाणीचा जो अंश आहे तो काढून घेतलाय. आणि फेकायचं नाही पाणी, ते यूज करायचंय परत. आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ हे मी चाळून घेणार आहे. तर मी 2 ते 2.5 वाट्या अंदाजे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्येच आपल्याला ह्याच्यानेच भिजवायचं आहे. आणि जर गरज पडली तर आपण जे पाणी काढून घेतलेलं आहे ते आपण ओतायचं आणि पाणी म्हणून त्याचा वापर करायचा आहे. पण बाहेरचं पाणी, एक्स्ट्रा पाणी काहीही घ्यायचं नाहीये. लागलं तर तुम्ही घेऊ शकता, पण लागत नसेल तर त्याचा वापर करू नका. तर मला असं वाटतं आपल्याला पाणी लागणार आहे. असं एकत्र करून घ्यायचं आहे. पीठ जसं आपण मळतो तसं मळायचं. जास्त पातळ पण नाही करायचे, जास्त घट्ट पण नाही करायचं, मीडियम भिजवायचं आहे. तर मी याच्यात पाणी घेते. हे सगळं जे पाणी आहे ते मी याच्यात टाकलेलं आहे. सगळं अंश घ्यायचा आहे पाण्याचा. आता परत मिक्स करायचं आहे आपल्याला. आता व्यवस्थित पीठ मळलं जाईल आणि छानपैकी असे आपले थालीपीठ तयार होणार आहेत. थंड आहे काकडी, त्यामुळे गरमीच्या दिवसात तुम्ही लहान मुलांना हे करून देऊ शकता. डब्याला पण चालतील. तर मळून मी घेतलंय पीठ. अशा प्रकारे पीठ झालेलं आहे. तर आपण ह्याचे गोळे करायचे आणि नंतर मग तव्यावर थापायचं आहे हाताने. तर असे साधारण एवढे गोळे तरी पाहिजेत, कारण थालीपीठ थोडे आपल्याला गोल करायचे असतात मोठे मोठे. त्यामुळे एवढे अंदाज तरी गोळे असले पाहिजेत. तर अशा प्रकारे आपण गोळे करून घेतोय. साधारण 4 ते 5 होतील. तुमच्या आकारानुसार तुम्ही जसं तुम्हाला पाहिजेत आकार तसे तुम्ही घेऊन करू शकता. तर मी एवढेच करते साधारणतः. आपल्याला जर जास्त वाटला एखादा तर आपण थोडंसं पीठ काढूया. तर मला अंदाजाने वाटते एक 5 होतील आपले थालीपीठ. तर अशा प्रकारे मी गोळे करून घेतले. जवळजवळ 6 गोळे झालेत. तर याचं आपल्याला आता थालीपीठ थापायचं आहे. तर एका वाटीमध्ये मी तेल घेतलंय, हा तवा घेतलेला आहे आणि ही सगळी आपण गोळे करून ठेवलेले आहे. तर सर्वप्रथम आपण तव्याला सगळीकडनं तेल लावून घ्यायचंय. तुम्ही आधी सेंटरला टाका आणि तुम्ही हाताने नंतर ते पसरून घेऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही पसरवून घ्या. ते तेल सगळीकडे पूर्ण तव्याला लागलं पाहिजे. त्यामुळे आपले थालीपीठ हे चिकटणार नाहीत, व्यवस्थित होतील. आता मी हा एक गोळा घेतलेला आहे, तो परत राऊंड करून घेते एकदा परत व्यवस्थित. आणि त्याला या प्रकारे मी स्टार्टिंगला केलं आहे. आता आपण हे ठेवूया. आता या हळूहळू आपल्याला काय करायचंय, गोल गोल गोळा फिरवत जायचे, किंवा तुम्ही असं पण केलं तरी चालेल. तर मी या प्रकारे लावतेय थालीपीठ. खूप सुंदर असे थालीपीठ होतात आणि चवीला पण छान लागतात.
रोजचा तुम्हाला जर प्रश्न पडला असेल काय करू ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांना हे आवडत नाही ते आवडत नाही, खूप मुलांची तक्रारी असतात ते खात नाहीत, तेव्हा आपण या प्रकारे थालीपीठ करून दिलं तर ते नक्कीच खातील आणि त्यांना आवडेल सुद्धा. तर आम्हाला पण म्हणजे आम्ही कधी नाश्ता करायचा असेल तर पोहे आणि उपमाचा कंटाळा आला की तेव्हा आम्ही नक्की काकडीचंच थालीपीठ करतो सकाळी किंवा संध्याकाळी. आणि चटणीसोबत खाऊ शकता. परत कोकणामध्ये तिळकूट केलं जातं, तिळकूट आणि दही टाकून त्यात थोडंसं मीठ टाकून ते खातात, पण सगळ्यांना जास्त करून चटणीच आवडते त्यामुळे आम्ही चटणी करतो आणि थालीपीठ थापतो. या प्रकारे आपण थालीपीठ सगळे थापून घ्यायची आहेत. तर एक तुम्हाला मी दाखवलंय. तर या प्रकारे मी थालीपीठ थापून घेतलेले. आता आपल्याला त्याला होल पाडायचे आहेत. या प्रकारे आपल्याला होल पाडायचे आहेत आणि याच्यामध्ये या होलांमध्ये तुम्ही म्हणत असाल की हे होल का किंवा छिद्र का पाडलेत, तर याच्यामध्ये आपल्याला तेल सोडायचं आहे आणि नंतर थोड्या मोठ्या फ्लेमवर आपल्याला हे ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे आपण तेल घालणार आहोत. प्रत्येक छिद्रामध्ये घालायचं तेल आपल्याला, जेणेकरून ते लवकर सुटतील, नाहीतर मग चिकटतात. त्यामुळे तेल घालायचं आहे अशा प्रकारे छानपैकी. तर आपण गॅस पेटवलेला आहे आणि मी थालीपीठ ठेवलेलं आहे. थोडंसं मीडियम फ्लेमवर आपल्याला ठेवायचं थालीपीठ आणि त्यानंतर झाकण घ्यायचंय आणि ते झाकण असं ठेवायचं आहे थालीपीठवर. तर मी थालीपीठ ठेवलेलं आहे. तर साधारण 6 मिनिटांनी तुम्ही परत झाकण उघडायचं आहे आणि बघायचं चारी बाजूंनी जर त्याला सुटलं असेल, म्हणजे व्यवस्थित सुटते असं वाटतंय तुम्हाला, तर तुम्ही काढू शकता. पण जर ते शिजलं नसेल तर ते निघणार नाही. त्यामुळे आपण 5-6 मिनिटं वाट बघूया. तुम्ही बघू शकता चारी बाजूने आपल्याला सुटलेलं आहे कवर, त्यामुळे आपण सहज उलटवू शकतो. तर छानपैकी असं सोनेरी कलर आलाय त्याला आणि नंतर आपण पूर्णपणे तेल लावायचं आहे. याला जे काही तेल आहे ते जाईल आहे. आता दुसऱ्या साईडने पण ज्या साईडने राहिलेला आहे त्या साईडने पण आपल्याला चांगल्या अशा प्रकारे खरपूस करून घ्यायचं आहे. साधारण असा कलर आला पाहिजे. तर दुसऱ्या बाजूने मी पलटून घेतलेला आहे, तर कलर आलेला आहे त्याला छान अशा प्रकारे सगळ्या बाजूंनी. तर अशा प्रकारे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. असं अजून मी दुसरीकडे पण लावलेलं आहे थालीपीठ सायमल्टेनियसली. तर तुम्ही छानपैकी असं आनंद घेऊ शकता. आणि आता मी बंद केलाय गॅस, कारण आता ते छान असं होईल थालीपीठ आणि आपण चटणीसोबत हे थालीपीठ खायचं आहे. तर अशा प्रकारे चटणी आणि थालीपीठ आपलं रेडी आहे आणि छान आता असं पोटात गोळे यायला लागलेत, आता खायला वाटतंय. त्यामुळे मस्तपैकी आपण असं खाणार आहोत. तर पहिली जी टेस्ट आहे ती मी घेणार आहे, कसं लागतंय ते बघण्यासाठी. मला तर खूप आवडतं थालीपीठ नेहमी. पैकी असं थालीपीठ तयार झालेलं आहे. तर मला नक्की कमेंट करून सांगा थालीपीठ कसं होतं आणि तुम्ही जर घरी करणार असाल ट्राय तर नक्कीच माझ्या रेसिपीला फॉलो करा आणि नेहमी आमच्या ब्लॉगला नेहमी रिस्पॉन्स देत जा आणि आमचा ब्लॉग बघत जा. कारण आमच्या चॅनलचं नाव आहे कोकण द हेवन. त्यामुळे आम्ही इथे सर्व कोकणातले पदार्थ आणि जे काही वेगवेगळे प्लेसेस आहे ते आम्ही एक्सप्लोर करत असतो. त्यामुळे आजचा ब्लॉग हा कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.